दोघे सायकलवरून लॉंग ड्राईव्हला निघतात. रात्री घरी निघताना तिचा ऍक्सिडेंट होतो. अँब्युलन्स हॉस्पिटलमध्ये येते. नर्स एका गृहस्थांना पेशंटचं नाव विचारत असते. इथूनच स्टोरी फ्लॅशबॅक मध्ये जाते. पुणे विद्यापीठातून एमकॉमचं गोल्ड मेडल अनन्या देशमुख हिने पटकावलेलं असतं. तिचं स्वप्न असतं सीए व्हायचं. बाबांनी तिच्यासाठी गावचं बडप्रस्थ माधवराव सरपोतदार यांच्या मुलाचं स्थळ आणलेलं असतं. बाबा अनन्याला सांगतात, आता फक्त एंगेजमेंट करायची, लग्न तू सीए झाल्यावरच कर. बाबा तिला मुलाचा फोटो बघायला सांगतात आणि जर नाहीच पसंत पडलं तर पुढचं पुढे बघू. बघण्याचा कार्यक्रम होतो. शेखरला अनन्या आवडलेली असते. दोघे बोलायला बाहेर येतात. शेखर तिला सांगतो, व्हेरी ऑनेस्टली सांगायचं तर आता यापुढे कोणालाच बघायचं नाही. शेखरकडच्यांना आता अनन्याच्या होकाराची वाट बघायची असते. निघताना माधवराव अनन्याच्या भावाला धनंजयला त्यांच्या कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंटची पोस्ट ऑफर करतात. बाबांना अनन्याचं लग्न ठरल्याचा खूप आनंद झालेला असतो. ते मित्राला सांगतात, गावाकडे आमचं देशमुख कुटुंब प्रतिष्ठित, पण माझ्या धाकट्या काकाने सगळं लुबाडलं. वडील गेले. बायको सुनीताने पुण्याला जाऊन राहू सांगितलं. तिच्या हट्टापायी गाव सोडलं. सगळं नव्याने चालू केलं तर सुनीता अर्ध्यात सोडून गेली. आता अनन्याच्या लग्नाचा मांडव चुलत्याच्या दारातच घालतो. उद्याच्या एंगेजमेंट पासून चुलत्याची वरात सुरू. एंगेजमेंट होते. अनन्या आता शेखरमध्ये गुंतते. त्यामुळे तिच्या अभ्यासाचे 3-13 वाजतात. शेखर तिला भेटायला आलेला असतो. ती त्याला महिन्यातून फक्त 3दाच भेटू सांगते. तो तिला लॉंग ड्राईव्हवर जाऊ सांगतो. तिच्या अटीप्रमाणे ते सायकलवरून निघतात. प्रेझेंटमध्ये अनन्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेताना दाखवलं जातं. ती शुद्धीवर आल्यावर शेखर विषयी विचारते. बाबा तिला शेखरला डोक्याला थोडंसं लागलंय, बाकी सगळं व्यवस्थित आहे सांगतात. अनन्याचे दोन्ही हात कापले गेल्याचं तिच्या लक्षात येतं. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. बाबा व धनंजय शेखरला भेटतात. शेखर म्हणतो, मी तिचं ऐकायला नको पाहिजे होतं. तेवढ्यात सरपोतदार येतात. शेखरला डिस्चार्ज मिळालेला असतो. शेखर अनन्याला भेटून येतो म्हणतो. तो अनन्याच्या खोलीत येतो, पण तिला न भेटताच मागे फिरतो. बाहेर येऊन ती झोपलीये, मी नंतर येतो असं खोटं सांगतो. ते निघून जातात. बाबा आत येऊन शेखरला डिस्चार्ज मिळाल्याचं सांगतात. शेखर तुझ्याकडे आला होता, पण तू झोपली होतीस. नंतर तो परत येणार आहे बाबा सांगतात. एव्हाना अनन्याला सगळी कल्पना आलेली असते. तिचे केस कापले जातात. तिला डिस्चार्ज मिळतो. ती घरी येते. तिची बालमैत्रीण प्रियांका तिला खोलीत घेऊन नेते. तिचं लक्ष गॅलरीत ठेवलेल्या सायकलकडे जातं. बाबा सरपोतदारांना फोन लावतात. शेखर विषयी चौकशी करतात. तेव्हा तो फॉरेनला गेल्याचं त्यांना कळतं. बाबांना शेखरवर खूप होप्स असतात, म्हणून बाबा परत सरपोतदारांना फोन लावतात. ते त्यांना आमची बाजू तुम्ही समजून घ्याल असं सांगून लग्नाला नकार देतात. तेव्हा अनन्या शेखर हॉस्पिटलमध्ये न भेटताच निघून गेल्याचं सांगते. हात नसलेल्या अनन्याला बालमैत्रीण मदत करते. अनन्याच्या मोबाईल मधून शेखरचा पासवर्ड डिलीट करून त्या जागी अनन्या नावाचा पासवर्ड टाकते. यापुढे शेखर हा विषय कायमचा संपवायचा. ती अनन्याला शपथ घालते. या सगळ्याचा जेवढा त्रास अनन्याला होत असतो तेवढाच प्रियांकाला सुद्धा होत असतो. सगळ्या कामांसाठी अनन्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत असतं. अचानक रात्री ते दोघे तिला बाथरूम मध्ये पाहतात. ती फक्त प्रियांका एवढंच बोलते. दुसऱ्या दिवशी बाबा अनन्यासाठी नर्सचा बंदोबस्त करायचा म्हणून फोन लावतात. 30,000 म्हणजे रक्कम खूपच जास्त असते. त्यांच्या शेजारी बसलेला म्हणतो, एवढा MBA झालेला मुलगा आहे ना घरी. बाबा गप्प असतात. धनंजय इंटरव्ह्यू देऊन फ्रस्ट्रेट झालेला असतो. अनन्या त्याला दिलासा द्यायला येते. तेव्हा तो म्हणतो, तुझ्यामुळे मला बाबा कुठलीही नोकरी करून घरात पैसा आणायला सांगतायत. तुझ्यासाठी नर्स ठेवायची आहे. त्यांना मी सांगितलं गावाकडची एखादी गरजू मुलगी आणा, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. अनन्या पुस्तक काढण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या हातून ते खाली पडतं. आज अनन्याच्या पट्ट्या काढल्या जाणार असतात. ती परत सीएचा अभ्यास स्टार्ट करणार म्हणते. रायटर म्हणून प्रियांका माझी मदत करेल बाबांना सांगते, पण बाबांचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. हॉस्पिटलमधून ते घरी येतात. तिच्या पट्ट्या काढलेल्या असतात. धनंजय आणि बाबा भांडत असतात. तो आपली सगळी सर्टिफिकेट जाळायला निघालेला असतो. तुझ्याच्याने काहीच होणार नाही बाबा सांगतात. मी तुमचाच मुलगा आहे. तुमच्या डोळ्यासमोरून अख्खी प्रॉपर्टी काकाने घशात घातली, तेव्हाही तुम्ही काही केलं नव्हतं. अनन्यामध्ये पडून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्या भांडणाला अजूनच धार येते. ते दोघेही एकमेकांवर आरोप करत असतात. लहानपणापासून वाढवल्याचे दाखले बाबा देत असतात. अनन्याचं लग्न थाटात गावी करणार होतो, पण ती संधी अनन्याच्या ऍक्सिडेंटमुळे गेली ते म्हणतात. धनंजय म्हणतो, जे काय करायचं होतं ते तेव्हा करायचं होतं. आता वेळ निघून गेली आहे बाबा. तुमचं नाव इब्रत वाचली असती की नाही माहित नाही, पण आपली प्रॉपर्टी नक्कीच वाचली असती, जी आज माझ्या कामी आली असती. MBA डिस्टिंक्शन घेऊन सुद्धा नोकरी नाही. सगळे वशिलेबाजी करून पुढे जातात. तो आपली खंत व्यक्त करतो. धनंजय आता अनन्यावर बरसतो. त्या दिवशी सायकल घेऊन जायची काय गरज होती. गाडीने गेली असती तर हा प्रकार घडलाच नसता. सरपोतदारांनी दिलेला जॉब गेला. त्याचं सगळं खापर तो अनन्यावर पडतो. लहानपणापासून बघतोय या घरात फक्त कौतुक होतं ते अनन्याचं. या छोट्या अनन्याला घेऊन नाचा आता म्हणतो. बाबा त्याला खोलीत घालवतात. भावाच्या मनात असलेला राग आज त्याच्या शब्दातून बाहेर पडलेला असतो. अनन्या रडते, पण डोळे पुसायला हात मात्र नसतात. दिवस सरत असतात. दिवाळीत किचन मध्ये आग लागलेली असते. घरात कोणीच नसतं. अनन्या बाजूला राहणाऱ्या प्रियांकाला बोलवायला जाते. त्यांच्या घराला कुलूप असतं. ती बाहेर मदत मागते, पण फटाक्यांमुळे तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ती कपाटातील फायर एक्स्टिंग्विशर काढते. पायाने स्प्रे करून आग विझवते. तेव्हाच तिला स्वतःच्या पायांची ताकद कळते. इथूनच अनन्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार असते. घरी आल्यावर आग लागल्याचं सगळ्यांना कळतं. प्रियांकाला नोकरी लागलेली असते, त्यामुळे तिची आई अनन्याची जबाबदारी घ्यायचं म्हणते. धनंजय नोकरी करतो म्हणतो. अनन्या चादर घडी करण्याची प्रॅक्टिस करायला लागते. थोडं प्रॅक्टिस केल्यावर घड्या पडत जातात. तिने 30
चादर घडी करून गादीवर ठेवलेली असते. प्रियांकासाठी सुद्धा हे अनबिलिव्हेबल असतं. अनन्याची पायाने काम करण्याची प्रॅक्टिस चालू होते. साथ द्यायला प्रियांका असते. त्यांचं गुपित प्रियांकाच्या आईलाही कळलेलं असतं. बाबांनी स्वप्न बघणं कधीच सोडून दिलेलं असतं. प्रियांकाच्या बाबांबरोबर बाल कल्याण संस्थेत अनन्या दाखल होते. तिची तिथे प्रॅक्टिस चालू होते. धनंजय जॉब लागल्याचं प्रियांकाला सांगायला येतो. प्रियांका बोलायला तयार नसते. तो तिला राग सोडून दे म्हणतो, पण ती सांगते माझा काही दिवसांचा राग तुला दिसतो, पण लहानपणापासूनच तिचं प्रेम तुला दिसलं नाही. तुझ्या जॉबची आता तिला गरज नाही. काही दिवसांनी ती स्वतःच्या पायावर उभी असेल. अनन्याची सगळी कामं सुरळीत सुरू असतात. स्वतःच्या नोट्स ती काढून घेते. बाबांना व धनंजयला याबद्दल काहीच कल्पना नसते. ती पेपर द्यायला जाते. सीए फायनलची मेरिट लिस्ट लागलेली असते. अनन्याचा ऑल इंडिया 6वा रँक आलेला असतो. तिची बातमी पेपरात झळकते. बाबांना धनंजयला ही बातमी पेपरातून कळते. अनन्याने वचन दिल्यामुळे निगम सुद्धा त्यांना बोललेले नसतात. त्या दोघांना त्यांची चूक लक्षात येते. अनन्या रिझल्ट घेऊन कॅफेत बसलेली असते. नाश्ता करताना जय दीक्षित तिच्याकडे येतो. बर्थडे विश करत तिचे बरेचसे फोटो काढल्याचं तो तिला सांगतो. आय लव्ह यू म्हणत लग्नाची मागणी घालतो. स्वतःबद्दल माहिती सांगताना BSc कम्प्लिटेड इन 2 अटेम्प्ट्स म्हणतो. त्याला अवॉइड करून ती निघते. घरी येते. सगळे मिळून तिला विश करतात. धनंजय आपल्या कृतीतून तिची माफी मागतो. मोठ्या भावावरचं प्रेम अनन्याने त्याला माफ केलेलं असतं. सगळे सेलिब्रेशन करायला बाहेर पडतात. तिथे जय त्यांचा फोटो काढायला उभा असतो. इथेही तो त्याचं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायला आलेला असतो. शेवटी कंटाळून अनन्या त्याला जायला सांगते. NGO संस्थेत काम करत असताना तिथल्या मॅडम आलेल्या गृहस्थांना अनन्याला NGO दाखवायला सांगतात. ती ऑफिसमध्ये येते. तिच्या समोर शेखर उभा असतो. तो तिला आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करतो, पण अनन्या मात्र संस्थेच्या कामाबद्दल त्याच्याशी बोलते. जन्मजात अपंगत्व व ऍक्सिडेंटने आलेलं अपंगत्व, वेदना दोघांच्याही सारख्याच, पण अपघाताने आलेलं अपंगत्व खूप काही शिकवतं. ती संस्थेत असलेल्या मुलांची ओळख करून देते. या मुलांच्या आजूबाजूची निगेटिव्ह मानसिकता बदलली तर सगळं शक्य आहे. एवढं बोलून ती निघून जाते. ती आता मोटिवेशनल स्पीकर म्हणून लेक्चर्स देते. शेखर तिला भेटायला येतो. त्याला आता तिच्याशी लग्न करायचं असतं. ती लग्नाला नकार देते. जय तिथे हजर होतो. मी अनन्याशी लग्न करणार आहे तो शेखरला सांगतो. शेखर त्याची झालेली चूक कबूल करतो. ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री काही सेकंद माझ्यापाशी असताना मी तुला वाचवू शकलो नाही. स्वतःच्या जीवाची थोडी जास्त पर्वा केली मी. यातच गिल्ट मी आज इथे आलो आहे म्हणतो. मला माफ करशील का तो विचारतो. अनन्या त्याला माफ करते. शेखर निघून जातो. बाबा जयशी बोलतात. ती जयला खूप सुनावते. सिंपती म्हणून तू लग्न करशील, पण काही दिवस गेल्यावर सोडून निघून जाशील. ती जयला म्हणते. रागाने खाली आल्यावर जय तिला म्हणतो, मलाच अशा मुलीशी लग्न करायचं नाही जी निगेटिव्ह विचार करणारी वीक मुलगी आहे. तो जमलेल्या सगळ्यांना तिला समजवायला सांगतो. अनन्या हे त्याच्या आयुष्यातलं बेस्ट क्लिक आहे म्हणतो. जय निघणार असतो. बाबा तिला समजवतात. अनन्या मागून आवाज देते. त्यांचं लग्न होतं. अनन्या मनातली इच्छा जयकडे बोलून दाखवते. तिला आई व्हायचं असतं, पण एवढी मोठी जबाबदारी ती पेलू शकेल का याची तिला शंका असते. जय तिला दिलासा देतो. मी बाळाचं सगळं काम पायाने नीट करीन म्हणते. दोघे आनंदाने बॉल डान्स करतात. नंतर दोघे सायकलवरून फिरायला जातात.